नवरात्री म्हणजे फक्त उत्सव नाही, यामागे आहे विज्ञान, इतिहास आणि एक मोठं रहस्य. चला ते उलगडूया. आपण नेहमी 9 रात्रीचा उत्सव साजरा करतो, पण 9च का? या आकड्यामागे एक खास कारण आहे. आणि उपवास तो का करतात? फक्त शरीरशुद्धीसाठी की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? गरबा आणि जवारे या सुंदर परंपरांचा खरा अर्थ काय? चला आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊया. प्रत्येक सणामागे एक कथा असते. नवरात्रीची कथा आहे देवी दुर्गेच्या शौर्याची आणि एका भव्य विजयाची. ही गोष्ट आहे त्या 9 दिवसांच्या महायुद्धाची, ज्यात देवीने महिषासुराच्या अधर्माचा अंत केला. युद्धाचा प्रत्येक दिवस देवीच्या एका शक्तीचं प्रतीक आहे, आणि हीच आहेत ती 9 रूपं, नवदुर्गा. पण गोष्ट इथेच संपत नाही. नवरात्रीचा हजारो वर्षांचा ऐतिहासिक प्रवासही तितकाच रंजक आहे. एका वैयक्तिक साधनेपासून ते युनेस्कोने गौरवलेल्या जागतिक उत्सवापर्यंत नवरात्रीचा प्रवास थक्क करणारा आहे. आता जरा विज्ञानाकडे वळूया. नवरात्री आणि आपलं शरीर यांचा एक थेट संबंध आहे. ऋतुबदलाच्या काळात आपली प्रतिकारशक्ती कमी होते, आणि हेच या उत्सवाचं वैज्ञानिक कारण आहे. म्हणूनच उपवासाची परंपरा. आयुर्वेद जे सांगतं त्यालाच आजचं विज्ञानही दुजोरा देत आहे. आणि हाच खोल अर्थ भारतभर वेगवेगळ्या सुंदर पद्धतीने साजरा होतो. गुजरातमध्ये गरबा म्हणजे फक्त नाच नाही, तर ते जीवनाच्या चक्राचं प्रतीक आहे. बंगालमध्ये तर ही कला जत्राच असते. कलाकार मातीतून जणू देवत्वच साकारतात. दक्षिणेत गोलूच्या रूपात ज्ञान आणि निर्मितीची पूजा होते. प्रत्येक पायरी म्हणजे विकासाचं प्रतीक. आणि उत्तरेत रामलीला, जी रावणाच्या दहनासोबत सत्याच्या विजयाचा उत्सव साजरा करते. आता वेळ आहे नवरात्रीचं एक गुपित उलगडण्याची, जे फार कमी लोकांना माहीत आहे. आपल्याला वाटतं वर्षात 2 नवरात्री असतात, बरोबर? पण खरं तर 4 नवरात्री असतात. यातील 2 आहेत गुप्त नवरात्री. त्या उत्सवासाठी नाहीत, तर साधकांसाठी आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी आहेत. म्हणजे 2 बाह्य जगासाठी आणि 2 आतल्या प्रवासासाठी. किती खोल विचार आहे, नाही का? कथा असो, विज्ञान असो किंवा परंपरा, सगळ्यांचा सार एकच आहे: विजय नेहमी सत्याचाच होतो. हा सण बाहेरच्या विजयासोबतच आतल्या विजयाची प्रेरणा देतो. प्रश्न हा आहे की आपल्या आतला कोणता महिषासूर जिंकायचा आहे?